नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत खोडव्यामध्ये। खोडव्याचं संख्या व्यवस्थापन आणि बाळभरणी आपण केलेली आहे। पहा आपली सरी कशी आहे, एक नंबर छान सरी काढली आहे बघा, जबरदस्त। बाळभरणी झालेली आहे। बाळभरणी कधी करायची मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या। आपली जर समजा सरी 1 फुटावर आहे का 10 फुटावर नॉट मॅटर। ऊसशास्त्र काय सांगतं? ऊसशास्त्र सांगतं मित्रांनो, 1 स्क्वेअर फुटला 1 ऊस जगतो। 1 स्क्वेअर फुटला 1 ऊस जगतो। मग आपल्या जमिनीचं क्षेत्रफळ किती आहे? 43,560 स्क्वेअर फूट म्हणजे 1 एकर। तर आपल्याला 43,560 ऊस आपल्या रानामध्ये पाहिजे। तर 43,560 ऊस जर आपल्या रानामध्ये पाहिजे ना, तर तिथं आपल्याला संख्या व्यवस्थापन करायचं आहे। जर समजा उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगतो, तुमची सरी किती आहे त्याला तुम्ही ग्राह्य धरून संख्या व्यवस्थापन करून घ्यावे। तर जर समजा कोणाची शेतकऱ्यांची 4 फूट सरी आहे, कोणाची 5 फूट आहे, कोणाची 6 फूट आहे, कोणाची 7, 8, कोणाची 3 आहे ना 3.5 आहे ना। सरीची रुंदी वाढवणं हे पण खूप मोठं धाडस असतं मित्रांनो। सरीची रुंदी वाढवणं हे पण खूप मोठं धाडस असतं। आणि दुसरी गोष्ट, संख्या व्यवस्थापन करणं हे पण खूप मोठं धाडस असतं। मोठाचे मोठा धोंडा आपल्याला काळजावर ठेवावा लागतो, त्यावेळेस कुठे ह्या गोष्टी साध्य होतात मित्रांनो। एक जर संशोधन करायचं असलं तर 10-10, 15-15 वर्ष तिथं घासावं लागतं मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यासाठी ज्यांना ठेसा लागलेले आहेत आणि जे सांगतात त्या तज्ज्ञांचं, त्या शेतकऱ्यांचं अनुकरण करून पुढे चला, म्हणजे तुम्हाला उत्पादन ऑटोमॅटिक तुमच्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीनं मिळून जाईल। भरघोस आणि दर्जेदार उत्पादन तिथं मिळून जाईल। तर मित्रांनो, संख्या व्यवस्थापनावर आपण बोलत आहोत। तर ऊसशास्त्र काय सांगतं? 1 स्क्वेअर फूटला 1 ऊस जगतो। म्हणजे आपल्या 1 एकर जमिनीचे क्षेत्रफळ किती आहे? 43,560 स्क्वेअर फूट। तर 43,560 स्क्वेअर फूटमध्ये आपल्याला 43,560च ऊस पाहिजे। आपण जर समजा 4 फुटावर सरी काढली, उदाहरण घेऊया आपण 4 फुटावर सरी काढली। 4 फुटावर सरी काढल्यानंतर आपल्या ऊसामध्ये ज्या दिवशी 4 बाय टक्कर पद्धतीने आपण लावले, आपण काय 1 फुटावर 1.5 फुटावर 2 फुटावर मोजून लावलेलं नाही आहे, कारण मोजून लावणारे शेतकरी खूप कांड्या मोजा इतके आहेत है ना। जर समजा आपण टक्कर पद्धतीने लावलं तर मित्रांनो, एक गोष्ट करायची, 10 फूट दोरी घेऊन जायची शेतामध्ये। 10 फूट दोरी घेऊन जायची, धुऱ्याच्या कडीला ती दोरी धरायची आणि 10 फूट शेतामध्ये सरीनं चालायचं। आणि तिथं त्या टिपऱ्याला ती असंच कोमाला एखाद्या दोरी बांधून टाकायची। आणि 10 फुटामध्ये ज्या दिवशी तुम्हाला 40 ऊस दिसायला लागतील, 45 ऊस दिसायला लागतील, 50 ऊस दिसायला लागतील, हायेस्ट 60 ऊस दिसायला लागतील, त्या दिवशी तुम्ही त्याची बाळभरणी करून घ्यायची। म्हणजे अशा प्रकारे माती लावून टाकायची। माती लावून टाकायची म्हणजे काय होईल की जमिनीतून येणारे अतिरिक्त फुटव्यांची संख्या थांबेल। जमिनीतून उगवणारे जे सूर्यप्रकाश पडायला ना, आता हे सूर्यप्रकाश पडला की इथं दुसरा ऊसाचं जर्मिनेशन होईल, दुसरा ऊस तिथून उगवल। हे का ह्या बेचीमध्ये दुसरा ऊस उगवायला आहे, तुम्हाला दिसतोय ना कोणता? हे ऊस दुसरा उगवला नवीन, पुढे जाऊन दाखवतो। आता एवढा मोठा ऊस झाला, आपली एवढी बेच झाली तरी देखील हे का हे कोंब नवीन निघाला है ना, हे नवीन निघाला। याची काय गरज आहे का आपल्याला? अजिबात नाही। कारण कशामुळं? इथं संख्या खूप भरपूर आहे। इथं संख्या इकडे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ऊसाची संख्या आहे। 10 कोंबाची संख्या तिथं आहे। मग 10 कोंबाची जर संख्या आहे तिथं, तर ह्या ऊसाची काय गरज होती का आपल्याला? नाही। मग जर समजा ही माती, आता मी कोंब खुडून काढलाय, इथं जर समजा माती अगोदरच जर अशी भरगच्च लागली असती, अशी भरगच्च इथं माती जर लागली असती, तर ते फुटवा वर आला असता का? अजिबात नाही। म्हणजे जर समजा आपण असे 8-8 10-10 जर ऊस आहे, काय इथं 2 फूट अंतर आहे मित्रांनो। 2 फूट अंतर म्हणजे काय अलग लक्षात? 4 फुटाची सरी आहे, 4 2 8 आलं लक्षात? तर इथं आपल्याला 8च ऊस पाहिजे। इथं किती ऊस पाहिजे? 8च ऊस पाहिजे। 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आलं लक्षात? 9 ऊस आहेत, 1 ऊस एक्स्ट्रा आहे। बस झालं, थांबा तुम्ही तिथं थांबा। असे माती लावून टाका, याला सरळ माती लावून टाका। 8 9 आणि हे 10 इकडे बघा, 1 ह्याच बेचीमधला ऊस आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10। म्हणजे आपल्याला इथं ऊस किती पाहिजे होते स्क्वेअर फुटाच्या हिशोबानं? 4 2 8 ऊस पाहिजे होते। आलं लक्षात?
4 दोन्ही 8 ऊस पाहिजे होती. 4 फूट सरी आहे ना. आणि हे 2 फूट अंतर आहे 2 बेचीतलं. ती बेच 2 फुटावं आहे. ह्या इथून ती बेच 2 फुटावं आहे. म्हणजे इथं खांडवा आहे. म्हणजे इथं टक्करपतीने जरी ऊस लावलेला असला आपण तर इथं खांडवा आहे 2 फुटाचा. म्हणजे काय करायचं, ही बेच आणि त्या बेचीमधलं अंतर किती आहे 2 फूट. म्हणजे हे स्क्वेअर फूट किती झालं 2/4. 2/4 म्हणजेच 8 स्क्वेअर फूट. तर 8 स्क्वेअर फुटामध्ये आपल्याला ऊस किती पाहिजे 8 पाहिजे. कारण ऊसशास्त्र काय सांगतं, एका स्क्वेअर फूट लावू एक ऊस जगतो है ना. मग 8 ऊस पाहिजे ना आपल्याला. मग जर 8 ऊस पाहिजे तर इथं आपण ऊस किती ठेवायचे बेचीमध्ये 10 ठेवायचे किंवा 9 ठेवायचे. एक किंवा 2 ऊस आगाव ठेवा तुम्ही. कशामुळं, हुमणीनं खाल्ला, डुकरानं मोडला, काही कारणास्तव ते गेला ऊस, 1-2 ऊस आपले मेले. तर आपलं जर समजा एका स्क्वेअर फूटला एक ऊस जगला आणि जगतो 100% ऊसशास्त्र सांगतं त्या हिशोबानं जगला तर आपला 43,560 स्क्वेअर फूट होईल. आणि 43,560 स्क्वेअर फूटमध्ये 43,560 ऊस राहतील. तेवढे जरी नाही राहिले आपले 2-3 हजार अजून बी गेले, 40,000 तर राहतील. 40,000 जर ऊस राहिले तर एक